माझं नाव घेत असून त्याला मी काय करणार? साहेब, दारू विक्री बंद करा. दहेगावच्या महिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा. अवैध दारूने संसार उद्ध्वस्त. पोलिसांकडून केवळ आश्वासन. वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव येथे बेकायदा आणि उघडपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे गावातील महिलांचा संयम अखेर संपला आहे. साहेब, आता तरी आमच्या गावातील दारू बंद करा, असा संतप्त आक्रोश करत दहेगावच्या महिलांनी शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी दुपारी थेट वडकी पोलीस ठाण्यात धडक दिली. गावात अनेक दिवसांपासून देशी दारूची खुलेआम विक्री सुरू असून याकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिलांनी केलाय. दारूच्या व्यसनामुळे अनेक घरांचे कर्ते पुरुष व्यसनाधीन झाले असून महिलांवर व लहान मुलांवर अन्याय, भांडणे, आर्थिक कुसंबणा वाढली आहे. विद्यार्थी व तरुण वर्गही या व्यसनाच्या विळख्यात सापडत असल्याने गावाची सामाजिक शांतता व भवितव्य धोक्यात आले आहे. दारू विक्रीमुळे अनेक संसारांची राखरांगोळी झाली आहे. आम्ही किती दिवस सहन करायचे, असा सवाल उपस्थित करत महिलांनी अवैध दारू विक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी महिलांनी दिलेले निवेदन वडकी पोलीस ठाण्याचे PSI प्रकाश देशमुख व PSI सुनील कुडमेथे यांनी स्वीकारले. पोलिसांनी लवकरच गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याचे आश्वासन दिले असले तरी यापूर्वीही केवळ आश्वासनेच मिळाल्याचा कडवट अनुभव महिलांनी व्यक्त केलाय. जर लवकरात लवकर ठोस कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. निवेदन देताना उपस्थित महिला लक्ष्मी डोंगरे, बेबीताई खोके, गंगा सातपुते, उज्ज्वला जांभूळकर, प्राजक्ता इटाळे, अर्चना तोडसाम, सोनू देशमुख, वंदना सातपुते, प्रमिला गाढवे, मीरा पोटे, नीता बदकल, दीपाली मांजरे, मंगला बोभाटे, छबू चौधरी, सरस्वती चव्हाण, वैशाली दातारकर यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या. मारेगाव वार्ता, सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ. चपरासाठी आली का?